आज आपण करतोय चमचमीत आणि चवदार फिश थाली आणि तीही आईच्या हातची। तेव्हा नमस्कार। आजच्या थाळीमध्ये आपण बघा काय केलेले आहे। मस्तपैकी मसालेदार कुरकुरीत अशी सुरमई फ्राय आहे, मसालेदार बांगडा फ्राय आहे, रस्सा आहे छान नारळाच्या वाटणातला। सर्वात आधी तर मस्त ताजे मासे घ्यायचे। तर मला छान ताजी सुरमई मिळाली आणि ती मी साफ करून आणलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मोठे मोठे पीसेस साईडला काढलेत आणि डोके आणि शेपट्याकडचे थोडे पीसेस वेगळे काढलेत, त्याचा आपण करणार आहोत रस्सा। बांगडा पण मस्त पांढरा शुभ्र आहे, त्याचे असे मी चिरा मारून ठेवलेले आहेत कारण आपण तो तळणार आहे। आता या माशाला आपण कोकम अगळ, थोडंसं लिंबू आणि मीठ लावून ठेवून द्यायचा। बाकी इतर मसालेही लावायचे। एक 20 मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवायचं, म्हणजे माशाच्या तुकड्या चांगल्या मस्त कडक राहतात आणि छान ताज्या राहतात आणि मसालाही छान आतपर्यंत मुरतो। तर इथे मी थोडं लिंबू लावलं, मीठ लावलं। आता हे कोकम अगळ लावते आणि त्याच्यानंतर हळद आणि घरचंच लाल तिखट आज मी वापरणार आहे, किंवा फिश मसाला वापरला तरीही चालेल। थोडीशी काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर वापरायची। आता हे सगळं अंदाजाने लावा, जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसा कमी जास्त मसाला लावा। आता हे सगळं चांगलं दोन्ही बाजूने मस्त थपथपीत लावून देणार आहे आणि एक 20 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत वाटणाची तयारी करायची। आणि हो, बांगड्यांना ह्या ज्या चिरा मारलेल्या आहेत त्याच्यामध्येही छान मसाला भरायचा, म्हणजे तळल्यानंतर चव खूप छान लागते त्याची। आपण एक 9-10 लोकांसाठी स्वयंपाक करतो, त्याच्यामुळे एक मोठा नारळ मी किसून घेतलेला आहे आणि लसूण पण भरपूर घ्यायचे। मोठी एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे। कांदा मात्र छोटा घेतलेला आहे आणि इथे 10 ते 15 बेडगी मिरच्या आणि 2.5 चमचे धणे घेतलेले आहेत। पाण्यात भिजवल्याने वाटले जातात चांगले। 1 ते 1.5 टीस्पून मी हळद घेतलेली आहे। आता मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। आता हे सगळं पाणी घालून चांगलं गंधासारखं हे बघा याप्रमाणे आम्ही वाटून घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि आईने चांगल्या एक 7-8 लसणीच्या पाकळ्या ह्या बघा अशा मस्त ठेचून घ्यायच्या आणि त्या गरम तेलावर घालायच्या, थोड्याशा परतून घ्यायच्या। लसणाचा स्वाद चांगला उतरला पाहिजे आणि तुम्ही बघाल वाटणात पण लसूण घेतलेली आहे। हे लसणाचा फ्लेवर जास्त ठेवायचा, म्हणजे छान हा रस्सा होतो। आपण इथे आलं पण घातलेलं नाही आहे, अगदी मोजकेच जिन्नस घेतलेले आहे, पण फ्लेवर खूप छान येतो या रस्स्याचा। आईच्या पद्धतीने आज मी हा रस्सा करते। तर थोडंसं आपण वाटण हे परतवलं 1 ते 2 मिनिटासाठी आणि त्याच्यामध्ये पाणी घालून द्यायचं आणि गॅसची फ्लेम ही आता मीडियम टू हाय ठेवायची आणि एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आणि पुढे 2 ते 3 मिनटं हे असंच चांगलं उकळून द्यायचं, म्हणजे हे सगळे मसाल्याचे फ्लेवर चांगले या रस्स्यामध्ये उतरतात। आणि त्यानंतर आपल्याला मच्छीच्या सगळ्या तुकड्या आत एक एक करून घालायच्या आणि नंतर थोडा वेळ अजून शिजून द्यायचं। कोकम घालायचं आणि इकडे वरती टाकलेली आहेत तिरफळं, ती आपण कुटून घेतलेली आहेत आणि ती वरती टाकून द्यायची। तिरफळाचा वास खूप छान लागतो। हा घ्या, आपला रस्सा तयार आहे। आता फिश फ्राय करण्यासाठी आईने इथे रवा घेतलेला आहे आणि त्याच्यातच 2-3 चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे। आता हे सर्व एकजीव करायचं आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या तुकड्या मगाशी आपण मसाला लावून ठेवलेल्या ह्या बघा छान अशा मस्त कडक झालेल्या आहेत, त्या चांगल्या घोळवून घ्यायच्या। तव्यावर तेल घ्यायचं, तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यावर ह्या एक एक करून तुकड्या सोडायच्या आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या। तुकड्या तव्यावर सोडताना तेल एकतर चांगलं गरम झालं पाहिजे, गॅस हा थोडासा मोठाच ठेवायचा आणि सर्व तुकड्या सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, म्हणजे मसाला हा सुटत नाही, तव्याला खाली चिटकत नाही, छान तो या तुकडीबरोबर बाइंड। तुकडी खालच्या बाजूने तळून झालेली आहे आपली। कशी ओळखायची तर ती हे बघा, तुम्ही तव्याच्या बाजूने अगदी खालती बघितलं तळाला तर ती तव्यापासून सुटल्यासारखी दिसते की ती अलगद उलटून घ्यायची। याच प्रकारे आपण या सगळ्या तुकड्या तळून घ्यायच्या। बांगडा पण याच पद्धतीने तळणार आहे। तर आपला आजचा स्वयंपाक तयार झालेला आहे, कुरकुरीत सुरमई फ्राय। बांगडा पण बघा किती मस्त खरपूस फ्राय झालेला आहे। गरमागरम आपला हा रस्सा तयार आहे। आता हे सगळं तुम्ही गरम गरम भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा किंवा छानपैकी भाकरीबरोबर खा। आजची फिश थाली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।